बरं आम्हाला आमच्या सूत्रांकडून अशी आता माहिती मिळालेली आहे की तुमची लवकरच काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी तुमची वर्णी लागू शकते अशी आमची माहिती आहे, आमच्या सूत्रांची माहिती आहे. तुम्हाला असे काही संकेत पक्षाकडून मिळतायत का? कसं मी जेव्हा मी खासदारकीचा राजीनामा दिला आणि मला वाटलं की आता या व्यवस्थेतून बाहेर यावं आणि जावं, लोकांमध्ये राहावं, काम करावं. पण मी जेव्हा दिल्लीत होतो त्याच वेळेस आमचे मित्र आज नाहीत, राजीव सातव, ते तिथं त्यावेळेस केंद्रामध्ये होतेच, खासदार होते आणि ते मला भेटायला आलेत की तुम्ही म्हणाले की राहुल गांधींना तुम्ही भेटा, कारण राहुल गांधी तुमची आठवण करतात. मी राजीनामा दिलेला होता. आधी माझं मूळच काँग्रेस होतं, त्याच्यामुळे आपल्या विचारधारेच्या प्रमुख माणसाला भेटायला संधी मिळाली, त्याचा आनंद मला आला. मी गेल्यानंतर राहुलजी गांधींनी मला काही प्रश्न विचारले, तुम्ही इतकी हिंमत का घेतली? मी म्हणालो की हिंमत नाही, मला लोकांनी निवडून दिलं आणि मोदी सरकार जे काही निर्णय घेत आहे ते लोकहिताचे नाही, लोकांवर अन्याय करणारे आहेत. GST सारखा जे आर्थिक धोरण जे बदलायला निघालेत, बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आर्थिक धोरण बदलून आता BJPचं आर्थिक धोरण नवीन देशामध्ये येते आणि त्याचा फायदा हा मुठभर लोकांना होणार. आणि मी शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, उलटं शेतकऱ्यांना लुटलं जाणार आहे, सामान्य लोकांना लुटलं जाणार आहे. त्यामुळे याही लोकांना ते GSTचा फायदा मिळावा अशी भूमिका माझी होती. पण मोदीजींना त्याचा राग आला आणि मी पण विचार केला की असं लोकांचे गळे घोटणारी व्यवस्था असेल आणि त्याच्यात माझा सहभाग असेल तर ते पदावर राहण्यापेक्षा आपण आपल्या गावाला वापस जावं असा मी निर्णय घेतला आणि त्याच्यात माझा कुठलाही स्वार्थ नाही. तर राहुलजींनी मला प्रश्न विचारला की ठीक आहे, मी तुम्हाला राज्यसभा देतो. म्हटलं मला राज्यसभा नको. मी म्हणले की ठीक आहे, तुमचं राज्यात इंटरेस्ट आहे तर विधान परिषद देतो. म्हटलं मला ते पण नको, मला मागच्या दाराने जायचंही नाही. आणि राहिला प्रश्न मी तुमच्याबरोबर काम करावं तर मी ते काम करायला तयार आहो. आणि त्यांनी मला म्हणाले की असं प्रामाणिक माणूस नाही तर लोक पहिले आपला आर्ग्युमेंट करतात, आम्ही येतो तुमच्याकडे, आम्हाला काय पद देणार. आणि मला तसा कुठलाही मला भूमिका मांडता आली नाही, कारण आमची भूमिका स्पष्ट होती. त्यामुळे राज्यसभा घेतली असती किंवा विधान परिषद घेतली असती तर माझ्या दुसरे एलिगेशन झाले असते की यांना इकडे शिफ्ट व्हायचं, तो राज्यसभा मिळणार होती किंवा हे ती. पण तुम्ही इलेक्टेड खासदार होतात त्यामुळे मला एलिगेशन मला लावून घ्यायचं नव्हतं, कारण की लोकांचा अपमान त्याच्या माध्यमातून झाला असता. आणि म्हणून मी त्यांची गोष्ट मान्य केली आणि मग मी किसान काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. देशभरामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन केले, कारण मी मूळ शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढायची आणि त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा माझ्या मनात होती आणि ती संधी मिळाली. पूर्ण देशभर गेलो. मग मला गडकरींच्या विरोधात उभं केलं. मी अचानक मला 15 दिवसाच्या पहिले सांगण्यात आलं लोकसभेच्या निवडणुकीत मी गडकरींच्या विरोधात उभा झालो. गडकरींनी जाहीर केलं की मी बिना प्रचाराने 5 लाखाच्या वर मताने येणार. पण जेव्हा माझं मोहीम सुरू झाली प्रचाराची त्यावेळेस गडकरी साहेबांना पाणी प्यायला लागलं आणि मग मोसम बदलला, त्याच्यात मी निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. आणि मग गडकरी साहेबांनी खूप प्रयत्न केला आणि गडकरी साहेब निकालाच्या नंतर ते निवडून आलेत असं आपण पाहतोय. मग मी म्हणालो की मग विधानसभेच्या निवडणूक आल्या. मला राहुल गांधींनी त्यावेळेस निवडणूक प्रचार प्रमुख या काँग्रेस कमिटीचा केला. मी काही मागणी नव्हती केली, त्यांनी केलं. मग ते झाल्यानंतर मी म्हणालो की मी विधानसभा नाही लढत आता. नाही तुम्हाला विधानसभा लढावंच लागेल. विधानसभा लढली. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, मला विधानसभेचा अध्यक्ष केला. सगळ्यात तात्पर्य असं आहे, त्याही अध्यक्षपदामध्ये मला लोकांनी सांगितलं की अध्यक्षपद हे अंतिम असतं, त्याच्यानंतर तुमचं रिटायरमेंट आहे. मी म्हणालो की हे पद आता आहे, संविधानिक पद आहे, हे पद लोकांच्या फायद्याचं कसं असू शकतं, यासाठी उपाययोजना आम्ही सुरू केल्या. मग त्याला राज्याच्या मुख्य सचिवाला आम्ही गेटवर उभं केलं होतं. अजय मेहता त्यावेळेस होते,
कारण लोकांच्या पैसा घामाचा पगार हे लोक घेतात आणि तो पैसा घेऊन पगार घेऊन सुद्धा लोकहिताचे कामं करायचे नाही, लोकांना परेशान करायचं, अशा पद्धतीचं चालत असेल तर असं व्यवस्था नसली पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचे काही निर्णय घेतले. खूप सारे निर्णय आपण विधानसभा अध्यक्ष असताना घेतलं, पण योगायोगानं त्याच काळात कोरोना आला, सरकार आपल्या घरी आणि जनता आपल्या घरी अशी परिस्थिती झाली आणि 11 महिने मला त्या पदावर राहता आलं. कोरोना संपता मला हायकमांडचा आदेश आला की तुम्ही राजीनामा द्या आणि प्रदेशाध्यक्ष व्हा. पक्षाचा आदेश मान्य करून मी प्रदेशाध्यक्ष झालो आणि प्रदेशाध्यक्ष होऊन मी पुन्हा वाटचाल चालू केली. महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष करायचा निर्णय घेतला आणि खासदार सगळ्यात जास्त महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे निवडून आले. विधानसभेत गडबडी काय झाल्या, कसे 46 लाख मतं वाढलेत, कसे 5 वाजताच्या नंतरचं वोटिंग कसं निवडणूक आयोगाने त्याला डबाबंद ठेवून कसं गडबड केली आणि BJPचा फायदा कसा केला हे सगळ्या देशाला माहीत आहे. त्यामुळे मला आता त्या खोलात जायचं नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे काही पदं मिळतात ती पदं मग संघटनेची असेल तर संघटनेसाठी, लोकप्रतिनिधी असेल, संविधानिक पदावर असेल तर ते असतात. ही भूमिका घेऊन मी काम करत राहिलो आणि त्याचा निश्चितपणे मला फायदा राज्य पातळीवर आणि देश पातळीवर होत आहे.